नमस्कार. तुमच्याही आयुष्यात पैशाच्या अडचणी आहेत का? घरात सतत तणाव असतो का? मुलांची काळजी आहे का? त्यांच्या शिक्षणाची चिंता आहे का? की खूप मेहनत करून सुद्धा तुम्हाला असं वाटतं की हवं तेवढं यश मिळालं नाही? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला एक खूप वेगळी गोष्ट सांगणार आहे. पत्रिकेतील कोणत्या भावासाठी कोणती वस्तू दान करायची असते आणि त्याच्या पाठीमागचं सोपं लॉजिक काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट सांगते की बरेच जण म्हणतील, "आमच्याकडेच पैसे नाहीत, आम्ही दान कुठून करायचं?" तर दान म्हणजे हजारो रुपये खर्च करणं नाही. तुमची जितकी ऐपत असेल तितकंच करा. तुम्हाला फक्त एकच वस्तू देता आली, एकच साधं ₹10 तुळशीचं रोप देता आलं, तर तेवढं द्या. तेही आपल्या कुंडलीनुसार, आपल्या समस्येनुसार कोणत्या प्रॉब्लेमसाठी कोणत्या वस्तूंचं दान केलं पाहिजे, हे अगोदर लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. एखाद्याने एखादी वस्तू दान केली आणि त्याला रिझल्ट आला म्हणून तीच वस्तू तुम्ही दान केल्यानंतर तुम्हाला सेम तसा रिझल्ट येणार नाही. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी आपल्या क्षमतेनुसार जास्त मदत करावी. दानाची किंमत ही वस्तूंमध्ये नसतेच, ती तुमच्या मनामध्ये आणि भावामध्ये असते. आणखी एक गोष्ट, हे दान नातेवाईकांना, मित्रांना किंवा ज्यांच्याकडे आधीच सर्व काही आहे, अशा लोकांना अजिबात करायचं नाही. दान नेहमी अशा व्यक्तीला करायचं, ज्याच्याकडे 2 वेळचं जेवण नाही, राहायला घर नाही किंवा काही कामधंदा नाहीये, मुलांना शिकवण्याची ऐपत नाहीये, म्हणजे ज्याला त्या वस्तूंची खरंच गरज आहे. कारण दान तेव्हाच खरं ठरतं, तेव्हा ते एखाद्याच्या आयुष्यातली कमतरता भरून काढतं. काही लोक खूप मेहनत करतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतात, पण तरीही त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. तर अशा वेळी तृतीय भावाकडे पाहिलं जातं. त्यानुसार दान कोणतं कराल? तर या भावासाठी सायकल दान करा. सायकलच का? विचार करा, एखादा गरीब विद्यार्थी रोज 5-6 किलोमीटर शाळेत चालत जात असेल किंवा एखादा कामगार रोज पायी कामावर जात असेल, तुम्ही त्याला सायकल दिली तर तुम्ही त्याचा वेळ वाचवता, मेहनत वाचवता. तो अधिक काम करू शकेल, अधिक शिकू शकेल. म्हणजे तुम्ही त्याच्या आयुष्याला गती दिली. म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या प्रगतीला गती देता, तेव्हा तुमच्या प्रयत्नांनाही गती मिळते. म्हणून सायकल देताना फक्त वस्तू आहे असं समजू नका, तर तुम्ही एखाद्याचं भविष्य पुढे नेण्यासाठी मदत करताय. कदाचित हेच तुमच्यासाठीही सर्वोत्तम कर्म ठरतं. तर काही लोक म्हणतात सतत काही ना काहीतरी आजारपण सुरू असतं, औषधं संपतच नाहीत, कर्जाचा ताण आहे, विनाकारण वादविवाद आणि शत्रुत्व वाढत आहे. अशा वेळी ज्योतिषशास्त्रात 6व्या भावाकडे पाहिलं जातं. हा भाव आरोग्य, सेवा, स्वच्छता, कर्ज आणि शत्रू यांच्याशी संबंधित मानला जातो. म्हणून या भावासाठी स्वच्छतेचं साहित्य दान करण्याचा उपाय सांगितला जातो. स्वच्छतेचं साहित्यच का? विचार करा, एखाद्या गरीब कुटुंबाकडे झाडू नाही, फिनाईल नाही, टॉयलेट क्लीनर नाही, कपडे धुण्याचा साबण नाही, हात धुण्याचा साबण नाही, डस्टबिन नाही. तुम्ही या वस्तू दिल्या तर तुम्ही फक्त साहित्य दिलं असं होत नाही, तर त्या कुटुंबाला स्वच्छ राहण्यासाठी मदत केली आणि स्वच्छतेने बरेच आजार आपोआप टाळता येतात. म्हणून शक्य असेल तर झाडू, फिनाईल, डिटर्जंट, कपडे धुण्याचा साबण, हात धुण्याचा साबण, टॉयलेट क्लीनर, डस्टबिन किंवा स्वच्छतेसाठी लागणारं कोणतंही साहित्य एखाद्या गरजू कुटुंबाला, अनाथाश्रमाला किंवा वृद्धाश्रमाला दान करा. कारण तुम्ही दुसऱ्याला निरोगी राहायला मदत करता. आणि ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की आरोग्य आणि सेवेशी संबंधित चांगली कर्म तुमच्या आयुष्यातही तयार होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, स्वच्छता ही फक्त सवय नाही, तर ती दुसऱ्याला दिलेली आरोग्याची भेट आहे. पुढचा भाव आहे सप्तम भाव, जिथून आपण विवाह, संसार बघतो. तर नवरा बायकोंमध्ये सतत वाद होत असतील, संसारात जर आर्थिक ताण असेल किंवा भागीदारीत म्हणजे बिझनेसमध्ये जर वारंवार अडचणी येत असतील, तर ज्योतिषशास्त्रात सप्तम भावाकडे पाहिलं जातं. तुम्ही या भावासाठी शिलाई मशीन किंवा शिवणकामाचं साहित्य दान करण्याचा उपाय सांगितला जातो. आता प्रश्न पडतो की शिलाई मशीनच का? एखाद्या महिलेला किंवा एखाद्या पुरुषाला शिवणकाम येत असेल, पण मशीन नसल्यामुळे कामच करता येत नसेल आणि तुम्ही त्याला शिलाई मशीन दिली, तर तुम्ही फक्त मशीन दिली असं होत नाही. तुम्ही त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी दिली, त्याच्या घरात उत्पन्नाचा एक नवीन मार्ग सुरू केला, त्याच्या संसाराला आर्थिक हातभार दिला. म्हणून शक्य असेल तर शिलाई मशीन, धागे, सुई, कात्री किंवा शिवणकामासाठी लागणारं कोणतंही साहित्य एखाद्या गरजू महिलेला, विधवा महिलेला किंवा स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीला नक्की दान करा. कारण तुम्ही दुसऱ्याचा संसार उभा राहण्यासाठी मदत करताय. म्हणजे विवाह, संसार आणि सहकार्याशी संबंधित चांगलं कर्म तुमच्या हातून घडतंय. काही लोकांच्या आयुष्यात सतत काही ना काहीतरी अचानक संकट येतात. कधी अपघात, कधी ऑपरेशन, कधी मोठा आर्थिक धक्का, तर कधी अशी परिस्थिती की आयुष्यच थांबल्यासारखं वाटतं. अशा वेळी अष्टम भावासाठी तुम्ही दान करायचं असतं. या भावाशी संबंधित गोष्टी वॉकर, काठी, व्हीलचेअर किंवा गरजूंना उपयोगी वैद्यकीय सहाय्यक वस्तू दान करण्याचा उपाय सांगितला जातो. आता प्रश्न पडतो की याच वस्तू का? कारण एखादा वृद्ध माणूस किंवा अपघातातून सावरत असलेली व्यक्ती फक्त वॉकर नसल्यामुळे नीट चालू शकत नाही, व्हीलचेअर नसल्यामुळे घराबाहेर पडू शकत नाही,
ती वस्तू त्यांना दिली, तर तुम्ही फक्त वस्तू नाही, तर तुम्ही त्याला पुन्हा उभं राहण्याची हिंमत दिली, त्यांना पुन्हा चालण्याचा आधार दिला, त्यांच्या आयुष्यात आलेल्या संकटात हात दिला. शक्य असेल तर वॉकर, काठी, व्हीलचेअर, कुबड्या, गरजू वस्तूंना लागणारं वैद्यकीय साहित्य किंवा एखाद्या गरजू दिव्यांग व्यक्तीला किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णाला दान करा. कारण तुम्ही संकटात असलेल्या व्यक्तीला आधार देत आहात आणि जो आधार तुम्ही देणार, संकटांचा सामना करण्याशी संबंधित चांगलं कर्म तुमच्याही आयुष्यात निर्माण होतं. लक्षात ठेवा, कधी कधी एखाद्याला आधार देणारा तुमचा एक हात त्याच्यासाठी संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकणारा असतो. मग तुमचंही आयुष्य बदलतं. पुढचा भाव आहे नवम भाव. काही लोकांचं सतत म्हणणं असतं की नशीबच साथ देत नाही, खूप प्रयत्न करतो पण शेवटच्या क्षणी काहीतरी बिघडतं, मनाला आध्यात्मिक समाधानच मिळत नाही. अशा वेळी ज्योतिषशास्त्रात आपण 9व्या भावाकडे बघतो, तर या भावातून भाग्य, धर्म, गुरु, सत्कर्म या गोष्टी बघितल्या जातात आणि म्हणून या भावाशी संबंधित दिवा किंवा दिवा लावण्यासाठी लागणारं साहित्य दान करण्याचा उपाय सांगितला आहे. आता प्रश्न पडेल की दिवाच का? कारण विचार करा, अंधारात एक छोटासा दिवा लावला तर आजूबाजूचा अंधार दूर होतो. तर दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही, तर आशेचं, ज्ञानाचं, योग्य दिशेचं प्रतीक आहे. म्हणून शक्य असेल तर मंदिरासाठी दिवे, वाती, तूप, तेल किंवा दिवा लावण्याचं कोणतंही साहित्य दान करा. एखाद्या छोट्या मंदिरात, आश्रमात नियमित दिवा लावण्याची व्यवस्था करून द्या, कारण तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करत आहात. भाग्य फक्त नशिबाने बदलत नाही, तर चांगल्या कर्माने उजळतं. आणि कदाचित म्हणूनच 9व्या भावासाठी प्रकाशाचं साहित्य दान करा. काही लोक म्हणतात की नोकरी लागत नाही, व्यवसायात सतत नुकसान होतंय, काम आहे पण प्रगती होत नाहीये. अशा वेळी तुम्ही कोणत्या वस्तूंचं दान करायला हवं? तर या भावातून कर्म, नोकरी, व्यवसाय, प्रतिष्ठा आणि करिअरचा विचार केला जातो. म्हणून कामासाठी लागणाऱ्या गोष्टींचं तुम्ही दान करायचं आहे. आता प्रश्न पडेल की कामासाठी लागणारी साधनच का? कारण समजा एखादी व्यक्ती सुतार आहे आणि त्यांच्याकडे हातोडा किंवा करवत नाही, किंवा एखादी व्यक्ती इलेक्ट्रिशियन असेल आणि त्यांच्याकडे टूल किट नाहीये, एखादी व्यक्ती प्लंबर असेल आणि त्यांच्याकडे कामासाठी लागणारी आवश्यक साधनं नसतील, तर त्यांना काम मिळण्यासाठी अडचणी येतील. म्हणून शक्य असेल तर टूल किट, हातोडा, स्क्रूड्रायव्हर, सेट, प्लायर्स, स्पॅनर, करवत किंवा त्या व्यक्तीच्या व्यवसायासाठी लागणारी आवश्यक साधनं तुम्ही दान करा. शिवणकाम करणाऱ्या व्यक्तीला मशीन द्या, सुतारांना त्यांची साहित्य, इलेक्ट्रिशियनला त्यांची टूल किट. म्हणजे ज्या व्यक्तीला जे काम मिळेल त्याला त्याच कामाची साधनं द्या. तुम्ही फक्त त्या वस्तू देत नसता, तुम्ही त्याच्या कामाला हातभार लावताय, त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आधार देताय. आणि दुसऱ्याच्या कर्माला बळ दिलं की आपल्या कर्माशी संबंधित आपला भाव मजबूत होतोच. काही लोक म्हणतात की उत्पन्नच वाढत नाहीये, जेवढं कमावतोय तेवढं खर्च होतंय, म्हणजे प्रगतीच थांबली आहे. अशा वेळी एकादश भावाकडे बघितलं जातं. या भावातून लाभ, उत्पन्न, इच्छा पूर्ण होणं, प्रगती हे पाहिलं जातं. तर या भावाशी संबंधित बियाणं, लागवडीसाठी लागणारं साहित्य दान करा. आता प्रश्न पडेल, बियाणंच का? एक छोटंसं बी जमिनीत पेरलं तर काही महिन्यांनी त्याच बीपासून शेकडो दाणे तयार होतात. एक छोटंसं रोप पुढे जाऊन मोठं झाड होतं, फळ देतं, पुन्हा नवीन बियाणं तयार होतं. म्हणजे एक छोटंसं बी अनेक पटींनी वाढतं. म्हणून शक्य असेल तर भाजीपाल्याचं बियाणं, धान्याचं बियाणं, फळझाडांची रोपं किंवा शेतीसाठी लागणारं साहित्य एखाद्या गरजू शेतकऱ्याला, आदिवासी कुटुंबाला, उपजीविकेसाठी शेती करणाऱ्या व्यक्तीला दान करा. कारण तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात वाढीचं बी पेरताय. म्हणजे ज्योतिषशास्त्रात असं म्हणलं जातं की लाभ, उत्पन्न आणि प्रगतीशी संबंधित चांगलं कर्म ऑटोमॅटिक तुमच्याही आयुष्यात घडायला लागेल. एकादश भावासाठी केलेले हे दान फक्त बियाण्याचं नाही, तर एखाद्याच्या भविष्यातील समृद्धीचं बी पेरल्यासारखं आहे. काही लोक म्हणतात घरात सतत भांडणं होतात, मनःशांतीच मिळत नाही, घरात राहूनही घरासारखं वाटत नाही. तर या भावासाठी तुम्ही काय दान कराल? 4थ्या भावातून आपण घर, सुख, आई, शांतता या गोष्टी पाहतो. तर तुम्ही दान करायचं आहे एक छोटंसं रोपटं. कारण तुम्ही आज एखादं झाड लावलं किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुळस, कडुनिंब, आंबा, जांभूळ, आवळा, पिंपळ, वड किंवा सावली देणारं फळझाड दिलं, तर आज ते एक छोटंसं रोपटं आहे, पण काही वर्षांनी ते अनेकांना सावली देईल, शुद्ध हवा देईल, काही झाडं फळं देतील. म्हणजे तुमच्या एका छोट्याशा दानाचा फायदा फक्त एका व्यक्तीला झाला नाही, तर अनेक लोकांना होणार आहे. तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात शांतता, थंडावा आणि सुख निर्माण करता. म्हणून तुमच्या आयुष्यातही या गोष्टी निर्माण होऊ लागतात. म्हणून शक्य असेल तर एखाद्या गरीब कुटुंबाला, शाळेला किंवा सार्वजनिक ठिकाणी झाडं लावण्यासाठी मदत करा. तुम्ही फक्त रोप दान करत नाही, तर अनेक लोकांना सावली देणारा आशीर्वाद दान करत आहे.
पंचम भावातून आपण मुलं म्हणजे संतान प्राप्तीमध्ये जर काही कोणाला अडचणी येत असतील आणि जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणाची करिअरची काळजी असेल तर पंचम भावासाठी तुम्ही कोणत्या वस्तू दान करायच्या आहेत? यासाठी तुम्ही शालेय साहित्य दान करायचं. एखाद्या गरीब विद्यार्थ्याकडे शाळेची बॅग नाही, वही नाही, पुस्तकं नाही, पेन पेन्सिल गणवेश नाही, शाळेचे बूट नाहीत, तर तुम्ही त्याला या गोष्टी दिल्या तर तुम्ही त्याला फक्त वस्तू देत नाही, तुम्ही त्याचं शिक्षण थांबू नये यासाठी प्रयत्न करताय. तुम्ही त्याच्या भविष्याचा आधार देताय. काही लोक म्हणतात माझा आत्मविश्वास खूप कमी आहे, वारंवार तब्येत बिघडते, कुठल्या गोष्टीचं धाडसच होत नाही, लोकांसमोर बोलायला भीती वाटते. तर अशा वेळी प्रथम भावाकडे पाहिलं जातं आणि प्रथम भावानुसार कोणत्या वस्तूंचं दान कराल तर तुमचं शरीर, तुमचं आरोग्य, तुमचं व्यक्तिमत्व पाहिलं जातं या भावातून. म्हणून या भावांसाठी कपडे दान करायचे असतात. एखाद्या व्यक्तीकडे चांगले कपडे नसतील तर त्याचा आत्मविश्वास किती कमी होतो. एखादं मूल फाटके कपडे घालून शाळेत जात असेल तर त्याला किती संकोच वाटत असेल. पण जर तुम्ही त्याला नवीन शर्ट, पॅन्ट, एखाद्याला साडी, स्वेटर, ड्रेस, ब्लँकेट, स्वच्छ कपडे दिले तर तुम्ही फक्त त्यांना कपडे देत नाही, तर तुम्ही त्यांचा आत्मसन्मान जपत असता, त्यांचा आत्मविश्वास वाढवता, त्याला समाजात मानाने जगण्याची ताकद देता. म्हणून शक्य असेल तर अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात किंवा रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तींना ज्यांना खरंच कपड्यांची कमतरता आहे, गरज आहे, तर त्यांना वापरण्यायोग्य स्वच्छ कपडे दान करा. कारण तुम्ही दुसऱ्याचा आत्मसन्मान जपता तेव्हा तो तुमचाही ऑटोमॅटिक वाढतो. तर द्वितीय भावासाठी दान म्हणजे स्टीलची ताटं, वाटी, ग्लास, डबे, केली, रोजच्या स्वयंपाकासाठी लागणारी भांडी एखाद्या गरजू कुटुंबाला दान करा. कारण या भांड्यांमुळे एखाद्याच्या घरात स्वयंपाक होतो, लहान मुलांना जेवण मिळतं, एखादं कुटुंब उपाशी राहत नाही. म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या घरात अन्नाची व्यवस्था होण्यासाठी मदत करताय. तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात ज्या गोष्टींची भर घालतात त्याच प्रकारच्या गोष्टी तुमच्याही आयुष्यात निर्माण होतात. आता शेवटचा भाव 12वा, सेवा, दान, करुणा आणि पुण्य. काही लोक म्हणतात मनाला समाधान मिळत नाही, सतत खर्चच खर्च होतो, जीवनात काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. अशा वेळी द्वादश भावासाठी दान करायला हवं. कारण या भावातून सेवा, दान, करुणा, त्याग, पुण्यकर्म पाहिलं जातं. म्हणून या भावासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचा उपाय सांगितला जातो. आता उन्हाळ्याच्या दिवशी एखादा माणूस तहानलेला असेल आणि त्याला वेळेवर 1 ग्लास पाणी मिळालं तर त्या क्षणी त्याच्यासाठी त्याच्यापेक्षा मोठं दान दुसरं कुठलंच असत नाही. म्हणून शक्य असेल तर सार्वजनिक ठिकाणी मडकं ठेवा. शाळेत, मंदिरात किंवा रुग्णालयात वॉटर फिल्टर बसवण्यासाठी मदत करा. वॉटर कूलर दान करा किंवा जिथे पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे तिथे पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मदत करा. करुणा आणि पुण्याशी संबंधित चांगलं कर्म तुमच्या हातून घडतंय. एक गोष्ट मात्र मी शेवटी नक्की सांगू इच्छिते, या वस्तूंमध्ये कोणतीही जादू नाहीये. ही एका रात्रीत आयुष्य बदलणारी ट्रिक नाहीच आहे. याच्या पाठीमागचं तत्वज्ञान खूप सुंदर आहे. तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात जी कमतरता भरून काढता तुमच्या आयुष्यातही त्याच प्रकारच्या गोष्टी घडायला सुरुवात होतात, निर्माण व्हायला सुरुवात होतात किंवा मार्ग निघतात. म्हणून जर पैशांसाठी प्रार्थना करत असाल तर एखाद्याच्या घरात अन्न शिजण्याची तयारी करा, व्यवस्था करा. मुलांसाठी प्रार्थना करत असाल तर मुलांचं शिक्षण थांबू देऊ नका. जर आरोग्य हवं असेल तर दुसऱ्याला स्वच्छ राहायला मदत करा. जर संसार सुखाचा हवा असेल तर एखाद्याचा संसार उभा करण्यासाठी मदत करा. आणि जर मनशांती हवी असेल तर निस्वार्थपणे सेवा करा. कदाचित म्हणूनच आपल्या संस्कृतीत म्हटलं आहे की दान केल्याने वस्तू कमी होत नाही तर माणूस मोठा होतो. आणि शेवटी कोणतंही दान आपल्या आर्थिक क्षमतेनुसार करा आणि नेहमी अशा व्यक्तीला करा ज्याला त्या वस्तूंची खरंच गरज आहे. ही माहिती ज्योतिषशास्त्रातील पारंपरिक दान संकल्पनेवर आधारित आहे. कोणताही उपाय करताना चांगली कर्म, प्रामाणिक प्रयत्न आणि योग्य कृती यांनाच नेहमी सर्वाधिक महत्त्व असतं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो इतरांपर्यंतही नक्की पोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू व्यक्तीची मदत होईल आणि त्यापेक्षा मोठं पुण्य दुसरं कोणतंच नसेल. तर अशाच प्रकारच्या ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.